नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विनोदी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये 2 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा एकदा अपडेट आलेला आहे आणि हा अपडेट आपल्यासाठी खूप चांगला आहे। हा अपडेट परीक्षिका मॅडम आणि आपल्या म्हणजे दोघांच्याही ॲप्लिकेशनमध्ये हा अपडेटच्या माध्यमातून बदल झालेला आहे। बघा, आता आपण THR भरत असताना खूप साऱ्या जणांना अडचण येत होती, दिवसांचा देखील प्रॉब्लेम येत होता, तर सगळ्या अडचणी बहुतेक याच्यामध्ये दूर झालेल्या आहेत। आता काय काय दूर झालेले आहेत, सर्वप्रथम त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचे, प्ले स्टोअर जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करायचे। अपडेट केल्यानंतर अगदी नेहमीप्रमाणे आपण इथं बघतो आणि इथेच आपल्याला अपडेट समजतो। आता इथं तुम्ही वर जर पाहिलं, बघा इथे आपण जेव्हा पाहतो आपल्याला व्हॉट्सअप याच्यामध्येच आपल्याला दिसतं की ॲप्लिकेशनमध्ये काय बदल झालेला। आता तो बदल आपल्याला जाणून घ्यायचा आहे। फक्त मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला झालेले बदल सांगणार, तर याच्यासाठी आपल्याला आता आधी आज जाऊन बघायचं आहे की नेमके बदल किती आहेत, कारण की बाहेर आपल्याला कमी दिसतो, परंतु मध्ये ॲप्लिकेशन याच्यामध्ये गेल्यानंतर आपण सगळे जे बदल असतात ते बघू शकतो। बघा, आता तो तुम्ही जर पाहिलं तर इथे खूप सारे बदल दिसत आहेत, ते एक एक करून आपण समजून घेऊ। पण तत्पूर्वी आपल्याला अपडेट बघायचं आहे की अपडेट नेमका कुठला आहे, ज्याला आपण व्हर्जन म्हणतो 25.1.8 असं हे आत्ताचं आलेलं व्हर्जन आहे। आधीचं 7 होतं, आता 8 आलेले। 2 फेब्रुवारीचा अपडेट होता, परंतु तो आज शो झालेला आहे। म्हणजे जरी 2 तारखेला अपडेट झालेली होती ॲप, परंतु बऱ्याच जणांना आज दिसेल, काहींना उद्या दिसेल, परंतु जसं तुम्हाला प्ले स्टोअरवर जा आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला आधी अपडेट करा। बघा, अपडेट कुठलाही आला तर त्याला लगेच अपडेट करत जा, कारण की अपडेट हा आपल्या ॲपला आपल्या कामामध्ये सुलभता येण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे अपडेट हा असतो। अपडेटचा अर्थच बदल किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती असते, म्हणूनच अपडेट हे येत असतात। कारण की कुठलीही ऑनलाईन ॲप्लिकेशन असेल तर तिच्यामध्ये खूप सारे चेंजेस, कुठल्या प्रकारचं काय काय कॉम्प्लेक्स येत आहे तर ते बघून त्याच्यामध्ये अपडेट येण्याचं काम हे सुरू असतं। त्याच्यामुळे ताईंनो, कंटाळा नका करू, कारण की ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये बदल हे वारंवार होतच राहणार। फक्त आपल्याला ॲप कशा पद्धतीने कामात उतरता येणार, काम कशा पद्धतीने चांगलं करता येणार, म्हणून याच्यामध्ये बदल हे वारंवार होत असतात। त्याच्यामुळे लगेच जसा व्हिडिओ बघाल तसा तुम्ही ॲपला अपडेट करा। आता याच्यामध्ये आलेले नेमके अपडेट आपल्याला आता समजून घ्यायचे आहेत। बघा, आता इथं जर तुम्ही पाहिलं 1, 2, 3 आणि 4 हे बदल आपल्याला दिसत आहेत। आता सगळ्यात पहिले जर तुम्ही पाहिलं तर इम्प्रूव्ह ॲप परफॉर्मन्स अँड स्टेबिलिटी विथ अ न्यू, तर बघा याचा अर्थ आहे की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन जी आहे तर ती ॲप आता नवीन पद्धतीने बनवली आहे, त्यामुळे ॲप हळू चालणार नाही, अडकणार नाही आणि वारंवार जे बंद पडत होती, बघा टोकन एक्सपायर तुम्हाला शब्द आला असेल। आता ॲप्लिकेशनमध्ये आपण काम करतोय, काम करता करता आपल्याला बऱ्याचदा टोकन एक्सपायर असं व्हायचं, म्हणजे मध्येच आपली ॲप्लिकेशन बाहेर निघून जायची। तर हा सगळा जो आहे तो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ह्या अपडेटनंतर पहिल्या अपडेटमध्ये तुमची म्हणजे आपली जी ॲप्लिकेशन आहे तर ती दुरुस्त करण्यात आलेली, त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये सुधारणा झालेली आहे आणि आपली ॲप आता स्मूथ चालेल आणि पटापट आपले कामं होतील, असं ह्या अपडेटमध्ये त्यांनी म्हटलेले। जे अपडेटमध्ये म्हटलेलं असतं तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते। त्याच्यानंतर फिक्स कन्सेप्ट फ्रॉम UI, ॲक्सेप्ट अँड गो बॅक बटन नाऊ विजिबल, तर बघा आपलं याच्यामध्ये कन्सेप्ट फॉर्मची जी अडचण होती ती देखील दूर झालेली आहे आणि आपल्याला गो बॅकचं जे बटन आहे ते दिसत नव्हतं तर ते दिसणार आहे। आता याच्यातले जे काही बदल आहेत तर हे बदल परीक्षिका मॅडम यांच्या ॲपमध्ये देखील आहेत, त्याच्यामुळे आपण जास्त टेन्शन न घेता जे आपल्याला जे आहेत महत्त्वाचे ज्या 2 गोष्टी आहेत, तर पहिला आहे त्या ॲपमध्ये दुरुस्ती झालेली आहे, आपली ॲप्लिकेशन चांगली चालणार आहे, मध्येच बंद पडणार नाही, स्मूथ चालेल। काम करत असताना आपल्याला जी अडचण येत होती तर ती अडचण आपली दूर झालेली आहे। आपल्यासाठी 2 महत्त्वाचे आहेत, तर ते 2 महत्त्वाचे घटकच तुम्ही जास्त फोकस करून लक्ष द्या आणि त्याच्यानंतर बाकीचं परीक्षिका मॅडम यांच्या ॲपसाठी आहे। त्याच्यानंतर बघा इथं जे दिलेलं आहे करेक्ट THR ड्युरेशन ऑफ फॉलो डिफाईन डिस्ट्रीब्युशन रूल्स, म्हणजे बघा आपल्याला THR देत असताना बऱ्याच जणांना एक अडचण अशी येत होती की दिवसांच्या संख्येमध्ये गडबड होत होती। तर बघा THR किती दिवसांसाठी द्यायचं यामध्ये गडबड होती आणि आता शासनाच्या नियमाप्रमाणेच दिवस मोजले जातील। म्हणजे आपल्याला माहिती की आपल्याला घरपोच आहाराचे 25 दिवस असतात, तर तशी येथील चुकीची नोंद होणार नाही आणि आता ते भरत असताना तुम्हाला THR भरत असताना तुमची ती अडचण आता दूर झालेली आहे। THR देखील तुम्ही आरामात भरू शकता। त्याच्यानंतर शेवटचा आहे फिक्स SS ॲप रोल सिलेक्शन इश्यू फॉर युजर्स विथ
मल्टिप्ले रोल्स. तर हा जो शेवटचा आहे शेवटचं जे ऑप्शन आहे किंवा शेवटचं जे बदल आहे तर तो परीक्षिका मॅडम यांच्या त्यांच्या ॲप्लिकेशनचा आहे. त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये एकाच वेळी त्यांना 2 रोल प्ले केले, म्हणजे अंगणवाडी सेविकेला लॉग इन केलं तरी प्रॉब्लेम नाही, त्यांचं स्वतःचं सुपरवायझरचं त्यांनी ॲप लॉग इन केलं तरी त्यांना प्रॉब्लेम आता येणार नाही. आधी थोडा प्रॉब्लेम येत होता, परंतु आता काही प्रॉब्लेम म्हणजे काही लोकांची एकापेक्षा जास्त रोल असतात. उदाहरणार्थ बघा त्यांनी तेच आहे की वर्कर आणि सुपरवायझर, तर यांचं हे करत असताना आता कुठल्याही प्रकारचा त्यांना रोल बदल करत असताना प्रॉब्लेम येणार नाही. रोल सिलेक्ट करताना इश्यू येत होता, म्हणजे हा परीक्षिका मॅडम यांच्यासाठी आहे. वर्कर आणि हेल्पर म्हणजे सेविका आणि मदतनीस, तर यांचं रोल बदल सिलेक्ट करताना त्यांना इश्यू येत होता, त्यांच्या ॲपसाठी आहे ते. तर तो निवड करताना आता योग्य निवडता येईल. म्हणजे परीक्षिका मॅडम यांच्यासाठी देखील हा अपडेट खूप महत्त्वपूर्ण असा आहे की त्यांना त्यांच्या ॲपमध्ये काम करत असताना जो बदल म्हणजे जी अडचण येत होती तर ती अडचणी ह्या अपडेटमध्ये दुरुस्त झालेली आहे. थोडक्यात म्हणजे काय, हा अपडेट काम सोपं, जलद आणि इरर फ्री करण्यासाठी आहे. आपल्याला खूप सारे काम करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये अडचणी ह्या येत होत्या, तर थोडक्यामध्ये जर सांगायला गेलं तर आपल्याला त्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर झालेल्या आहेत. आणि ॲपला अपडेट केल्यानंतर तुम्हाला एखाद वेळेस लॉग इन परत करावा लागू शकतो, करावा लागेल पण आणि लागणार देखील नाही, परंतु असूही शकतो. त्याच्यानंतर इंटरनेट हे लागणारच आहे. तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे अपडेट आलेलं आहे, जे व्हर्जन आलेलं आहे 25.1.8, तर ह्याच्यामध्ये 2 गोष्टी अंगणवाडी सेविका ताईंसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि 2 गोष्टी परीक्षिका मॅडम यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. कारण की दोघांची ॲप आहे, त्याच्यामुळे दोघांच्या ॲपमध्ये काम करत असताना आपल्याला ह्या काही गोष्टींच्या अडचणी येतात, तर त्या अडचणी दूर झालेल्या आहेत. तर आपल्याला लवकरात लवकर तुम्ही जसा व्हिडिओ बघाल तसा ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करा. मी तुम्हाला वारंवार सांगते की कुठलाही अपडेट आला तर तो लगेच अपडेट करा. काही जणांना वाटतं काय हे वारंवार अपडेट, तर अपडेट म्हणजे आपल्याला ॲपमध्ये दुरुस्ती करण्याचं काम त्याच्यामध्ये होणं, यालाच अपडेट म्हणतात, बदल म्हणतात, दुरुस्ती म्हणतात. त्याच्यामुळे ताईंनो अपडेट लगेच करा आणि आपल्या अडचणी दूर कशा होतील याचाच आपण विचार करूया. सध्या पेज कॅप्चर करताना देखील खूप साऱ्या ताईंना अडचणी येतात. तर ताईंनो मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्हाला फेस कॅप्चरचं 9 ते 10च्या दरम्यान रात्री खूप चांगलं होतं. आणि जरी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओच्या माध्यमातून केलं तर अडचण, तर सध्या आपण आपल्या कामाचा लोड पाहता आणि दिवसा प्रत्यक्ष लाभार्थी समोर असताना देखील फेस कॅप्चर होत नव्हता, परंतु रात्री 9 ते 10च्या दरम्यान राहिलेले सगळे फेस कॅप्चर बऱ्याचशा ताईंनी केले आणि ते परीक्षिका मॅडम यांना दिसत देखील आहे. त्याच्यामुळे असं काही नाही, ताईंनो डोक्यातनं काढून टाका. कारण की आपल्याला जर वरून सूचना जरी येत असल्या तरी आपलं काम आपण कसं करतो हे फक्त एक सेविका म्हणून आपल्या सगळ्यांनाच माहिती. मी स्वतः एक सेविका म्हणून तुम्हाला सांगते, टेन्शन घेऊ नका. आपलं काम पूर्ण कसं होईल याच्यावर सगळ्यांनी फोकस करा. कारण की प्रोत्साहन भत्त्यासाठी TA4 100% भरणं अनिवार्य आहे. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या काही गोष्टी मला सांगायच्या होत्या. आणि अजून आपल्या काही ताईंची एका व्हिडिओची मागणी आहे की आपल्याला आता कार्यालयाकडनं काही डॉक्युमेंट्स केले जातात, तर त्याच्यावर उद्या मी नक्कीच व्हिडिओ करते. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. अजूनही एक सांगेल की अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.